ब्रेकनंतर स्वागत आपण माझा टी टाइम न्यूज। सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतीये। त्यामुळे जगबुडी आणि नारंगी नदीच्या पुराचं पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरलंय। यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटातून खेडच्या पुराचा घेतलेला हा आढावा। उत्तर रत्नागिरीमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे खेड आणि चिपळूणमधल्या नद्या ज्या आहेत त्या ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत। मी सध्या आहे खेडमधील भोसते घाटात आणि भोसते घाटातून दिसणारे हे जगबुडी नदीची ही दृश्य आपण पाहतोय की जगबुडी नदीला सकाळपासून पूर आल्यामुळे त्या नदीचं पाणी हे आजूबाजूच्या गावांमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की पुराची ही भीषणता किती आहे ते, आणि ही जी परिस्थिती आहे ही सकाळपासून आहे आणि मुसळधार पाऊस जो आहे तो अजूनही सुरू आहे। खरं तर गेले 3 ते 4 दिवस खेडची जगबुडी नदी ही सातत्याने इशारा पातळीच्या वरून वाहत होती। आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे सध्या ही जी नदी आहे ही धोक्याच्या पातळीच्या वरून वाहते आणि या पुराचं पाणी जे आहे ते आजूबाजूच्या गावांमध्ये शिरायला सुरुवात झालेला आहे। याचा संपूर्ण जो परिणाम जर पाहायला गेलात तर दापोली खेड हा रस्ता आहे, या रस्त्यावरती नारंगी नदीचं पाणी आल्यामुळे पूर्ण वाहतूक या रस्त्यावरती बंद आहे। एकूणच जर पाहिलं तर सध्या खेडच्या ज्या बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये देखील या नदीचं पाणी जे आहे या नदीचं जे पाणी आहे ते आता शिरण्यास सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे आणि ज्या आवश्यक उपाययोजना आहेत त्या आवश्यक उपाययोजनांसाठी देखील प्रशासन सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे। स्वप्नील गाग, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी।